मित्रांनो, आज आपण मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म इसवी सन 570 मक्का येथे झाला आणि मृत्यू 632 मदिना येथे झाली. त्यांच्या मध्ये अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद आढळून येतात. तर जन्मतारखामध्ये आपण न पडता त्यांच्या जीवन कार्याचे आणि संदेशाविषयी जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे होय. मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल एक खूप मोठे गैरसमज असे आहे की ते इस्लाम धर्माचे संस्थापक आहे. तर इस्लामिक मान्यतेनुसार ही खूप मोठे गैरसमज आहे आणि चुकीची धारणा आहे. इस्लाम हा एकेश्वरवादाचा प्रणेता आहे. एकेश्वरवाद म्हणजेच एक ईश्वराची उपासना करणे आणि त्याच्याच मार्गदर्शन अनुसार आपले जीवन व्यतीत करणे. हे जीवन व्यतीत करण्याचा संदेश मानवजातीमध्ये आधीपासूनच अनेक प्रेषितांमार्फत राबविला होता. जसे आदम अलैहिस्सलाम, जसे प्रेषित नूह अलैहिस्सलाम, प्रेषित इब्राहिम अलैहिस्सलाम, प्रेषित मूसा अलैहिस्सलाम आणि प्रेषित ईसा अलैहिस्सलाम यासारख्या अनेक प्रेषितांनी हे कार्य केले आहे. मोहम्मद पैगंबरांनी कोणत्याही नवीन ईश्वराची संकल्पना न मांडता या पूर्वीच्या प्रेषितांचे जे संदेश आहे त्याचे संपूर्ण लोकांसमोर मांडले आहे. 23 वर्षाच्या कालखंडात मोहम्मद पैगंबरावर संपूर्ण कुराणचा संदेश अवतरित झाला आहे. तर या संदेशात फक्त उपासनेची पद्धती सांगितली नाही, तर संपूर्ण जीवन व्यतीत कसं करावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. आईवडिलांशी व्यवहार कसा करावा, शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी कसे वागावे, दीन दुर्बल आणि कमजोर लोकांसोबत कसा व्यवहार असावा, व्यापारामध्ये प्रामाणिकपणा कसा आणावा आणि असमता, अन्याय, शोषण विरुद्ध कसा लढा द्यावा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन यामध्ये आढळून येते. मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या जीवनाच्या त्यांच्या कृतीच्या वचनांच्या नोंदी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. या त्यांच्या कृती आणि वचनांच्या नोंदी म्हणजेच हदीस आपण त्याला असे म्हणू शकतो. इस्लाममध्ये कुराणनंतर हदीस हा मोहम्मद पैगंबरांचे आचरण समजून घेण्यासाठी खूप मोठा स्रोत आहे. हा संदेश ज्या तत्कालीन अरब समाजावर मोहम्मद पैगंबरांनी जे पोहोचवला तो समाज अत्यंत असा अज्ञानी होता आणि प्रत्येक सामाजिक समस्याने ग्रासलेला होता. जमातीमध्ये शत्रुत्व, युद्ध, अनाडीपणा, अज्ञानता आणि अंधविश्वास यामुळे ग्रासलेला होता. स्त्रियांबद्दल अनेक प्रकारचे गुन्हे, अत्याचार करीत होता. मद्यपान याच्यामध्ये प्रचलित होते आणि दारू ही समस्त दुष्कृत्याची जननी असल्या कारणाने त्यामुळे आणखीन गुन्ह्यामध्ये हा समाज लुप्त होता. शोषण, सामाजिक आणि आर्थिक शोषण आणि सामाजिक अनेक गुन्हे या समाजात होत होते. अशामध्ये मोहम्मद पैगंबरांनी प्रबोधनाचे कार्य सुरू केले आणि ईश्वरी आदेशानुसार या समाजाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी कार्य केले. या समाजामध्ये समाजाची पातळी एवढी नीच होती की आपल्या मुलींना ते या कारणाने जिवंत गाडून टाकायचे की पुढे जाऊन कोणी आपला जावई बनू नये. तर अशा समाजामध्ये मोहम्मद पैगंबरांना काम करायचे होते. या कार्यानंतर ते फक्त 23 वर्षाच्या क्रांतीमुळे मोहम्मद पैगंबरांनी आपले समाज प्रबोधन केले आणि आपल्याला असं आढळून येईल की जो समाज आपल्या मुलींना जिवंत गाळायचा नंतर तोच या मुलींना आणि स्त्रियांना संपूर्ण संरक्षण आणि हक्क देऊ लागला. मुलींना लग्नाच्या संमतीविषयी जे आहे हक्क प्राप्त झाले. मुलीच्या संमतीशिवाय लग्न होऊ शकत नव्हते. मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा भेटायचा. मुलींना शिक्षणाचा हक्क भेटू लागला. आणि ज्या मद्यपानाच्या आहारी जो समाज गेलेला होता त्या समाजामध्ये जेव्हा
कुराणची ही आयत अवतरित झाली की त्याच्यामध्ये दारूबंदीची शिकवण आलेली आहे. तर अशा शिकवणीमुळे ज्यांच्या घरात मद्य होती, दारू होती, त्यांनी आपल्या घरातून दारू फेकून दिली आणि इतिहास साक्ष आहे की गल्लोगल्लीतून मदिनेच्या जे आहे दारू वाहू लागली. तर ही नैतिक आणि सामाजिक परिवर्तन कोणत्याही कायद्याशिवाय किंवा पोलीस बळजबरीशिवाय जे आहे साध्य झाले होते. याचे प्रणेते, याचे क्रांतिकारक हे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होते, ज्यांनी ईश्वराच्या संदेशानुसार लोकांचे प्रबोधन केले. आणि ह्याचाच जे आहे उल्लेख आपल्याला अनेक समाजसुधारकांच्या लेखामध्ये भेटतो. महात्मा फुले, आचार्य विनोबा भावे, मार्टिन ल्युथर किंग, महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या लेखामध्ये भरभरून कौतुक झालेले आहे. महात्मा फुलेंनी तर मोहम्मद पैगंबरावर मराठीमध्ये पोवाडा लिहून टाकला, जगी झाला मर्द खरा मोहम्मद. याच्यामध्ये त्यांनी खूप त्याचे मोहम्मद पैगंबरांच्या कार्याचे वर्णन खूप चांगल्या प्रकारे त्या पोवाड्यामध्ये केलेले आहे. याच प्रकारे आपण पाहतो की मायकल हार्ट या इतिहासकाराने मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना आपल्या पुस्तकामध्ये स्थान दिलेले आहे, तो पण प्रथम क्रमांकाचा. त्याचा शीर्षक आहे की 100 मोस्ट इन्फ्लुएन्स्ड पीपल इन हिस्ट्री. तर म्हणजे 100 असे व्यक्तिमत्व जे खूप प्रभावशाली राहिलेले आहे इतिहासामध्ये. तर तो क्रमांक 100 पासून सुरुवात करतो. तर पहिल्या क्रमांकावर त्याने मोहम्मद पैगंबरांना ठेवले. मी असे म्हणत नाही की मायकल हर्टने एक क्रमांक मोहम्मद पैगंबरांना दिला त्यामुळे ते श्रेष्ठ झाले. तर इथे एक लक्षपूर्वक एक गोष्ट आपण इथं आपल्याला पाहावयास भेटते की तो एक गैरमुस्लिम असून एका मुस्लिम प्रेषिताला त्याने एक क्रमांकाचा जे आहे स्थान दिला. तर त्यामागे काहीतरी मोहम्मद पैगंबराविषयी शिकवण त्याला भेटली असेल. तर ही शिकवण आपणापर्यंत पण पोहोचावी यासाठी आपण प्रयत्न करावे आणि मोहम्मद पैगंबराबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.